वेलकम टू माय चॅनल टेक्निकल मॅथ विथ आशू। आज आपण सराव संच 13 सोडवणार आहोत। तर सराव संच 13तला पहिला प्रश्न आहे लसावी काढा। तर लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे लहानात लहान अशी संख्या की ज्याने दिलेल्या दोन संख्यांना किंवा तीन संख्यांना पूर्ण भाग जाणारे अशा संख्यांचा गुणाकार करून जी संख्या येणार आहे त्याला म्हणायचं लसावी। पहा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं LCM। त्याचाच लॉंग फॉर्म काय आहे? लिस्ट कॉमन मल्टिपल। म्हणजेच लिस्ट म्हणजे लहानात लहान अशी संख्या, कॉमन संख्या की सगळ्या संख्या घ्यायच्या की ज्याच्या गुणाकारानंतर एक संख्या मिळणे त्याला म्हणायचं लसावी। म्हणजे लहानात लहान अशा सगळ्या संख्या की ज्याने दिलेल्या दोन संख्यांना पूर्ण भाग जाणार आहे। तर पहा एक नंबरची संख्या दिलेली आहे 12 आणि 15। तर लसावी काढण्या अगोदर तुम्हाला हे समजलं पाहिजे की ती संख्या मूळ आहे की नाही। मूळ संख्या म्हणजे काय की ज्याने एक आणि ती संख्या स्वतः या दोन संख्येने पूर्ण भाग जातो, बाकी कोणत्या संख्येने पूर्ण भाग जात नाही त्याला म्हणायचं मूळ संख्या। तर ती संख्या स्वतः कोणती असू शकते? समजा 3 घेतला, 3 कशाच्याच पाड्यात नाही आहे, 3ला फक्त 1ने आणि 3ने दोन संख्येने पूर्ण भाग जाऊ शकतो। 3 ही मूळ संख्या आहे। तसं 12 मूळ संख्या आहे का? नाही। 12 4ने जाऊ शकतो, तसे 6ने जाऊ शकतो। 15 आहे का? नाही, कारण 15ला पण 5ने पूर्ण भाग जाऊ शकतो, 1ने जाऊ शकतो, 15ने जाऊ शकतो, जास्त फॅक्टर पडतात। तर त्याच्यानंतर काय करायचं की दोन दिलेल्या संख्यांचे अवयव पाडायचे। तर आपण 12चे अवयव पाडू। 6 2 12। आता आपण 6ला काय लिहू शकतो? 3 1 3 3 2 6 गुणुले 2। तर आता पहा 3 ही मूळ संख्या आहे, 2 पण मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला फॅक्टर भेटले। 12चे फॅक्टर भेटले। आता 15चे पहा 5 त्रिक 15। 5 ही मूळ संख्या आहे, तसेच 3 ही मूळ संख्या आहे। 15चे पण फॅक्टर भेटले। आता काय करायचं? लहानात लहान सगळ्या संख्या आपल्याला घ्यायच्यात। तर पहा सगळ्यात पहिली संख्या 3 घेऊ। 3 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे? तर पहा 3 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे? 1 वेळा। इथं पण 1 वेळाच आहे, इथं पण एकदाच आहे, मग किती वेळा लिहायचं? 1 वेळा। 1 वेळा। त्याच्यानंतर 2 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे? 2दा। इथं तर नाहीच, 15च्या फॅक्टरमध्ये तर नाहीच आहे, पण 12च्या फॅक्टरमध्ये 2दा आलेली आहे। मग 2 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आली? 2 वेळा। त्याच्यानंतर पहा 3 झाली, 2 झाली, आता 5। 5 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आली? पाच ही संख्या जास्तीत जास्त एकच वेळा आलेली आहे, मग 1 वेळा। पहा 3 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे, त्याच्यानंतर 2 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा आलेली आहे, आणि 5 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे। मग काय करायचं? आता ह्यांचा जितक्या वेळा असेल तितक्या वेळा गुणाकार करायचा। 3 ही संख्या 1 वेळेस आली, मग 3 एकदाच घ्यायचा गुणुले 2 ही संख्या 2दा आली, मग 2 2दा घ्यायचा, 2 गुणुले 2 गुणुले 5 ही संख्या एकदाच आलेली आहे, मग 5 एकदाच घ्यायचा। आता ह्यांचा गुणाकार करायचा। पहा 3 1 3 3 2 6 गुणुले 2 गुणुले 5 6 6 2 12 12 गुणुले 5 12 पंचे 60 भेटला आपल्याला लसावी, बरोबर। तर लसावी काय आला पहा 12 आणि 15चा लसावी 60 आहे। 2 नंबरचा प्रश्न आहे 6 8 आणि 10। तर सगळ्यात 1 नंबर काय करायचं? त्यांचे फॅक्टर पाडून घ्यायचे। 6चे फॅक्टर पहा 3 2 6। आता 3 मूळ संख्या आहे, 2 पण मूळ संख्या आहे, इथं स्टॉप करायचं। 8 4 2 8। आता 4ला आपण 2 गुणुले 2 मध्ये लिहू शकतो, 2 गुणुले 2 गुणुले हा 2 आहे असाच। त्याच्यानंतर 10चे फॅक्टर पहा 5 2 10। 5 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे, भेटले फॅक्टर। आता पहा ह्याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या आल्यात? 3 2 आणि 5, बरोबर। तर 3 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे? इथं 3 नाही आहे, 8च्या फॅक्टरमध्ये पण नाही आहे, 6च्या फॅक्टरमध्ये एकदा आलेली आहे, मग 3 ही संख्या एकदाच आलेली आहे, मग त्याचा एकदा गुणाकार
3 गुणुले. आता 2 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे? इथे एकदा आलेली आहे, इथं तीनदा आलेली आहे आणि इथे एकदा आलेली आहे. आता 1 हा 3 पेक्षा मोठा आहे, बरोबर. 3 हा 1 पेक्षा मोठा आहे. मग जास्तीत जास्त किती वेळा आली? 3 वेळा. मग 2चा 3 वेळा गुणाकार करायचा, गुणुले. आता तिसरी संख्या आहे 5. 5 जास्तीत जास्त किती वेळा आला आहे? 6च्या फॅक्टरमध्ये तर नाही आहे, 8च्या पण नाही आहे. मग 5च्या फॅक्टरमध्ये एकदाच आलेला आहे. मग जास्तीत जास्त एकदा इज इक्वल टू, आता पहा यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 3 दुनी 6 गुणुले उरलेला आहे तसंच 2 गुणुले 2 गुणुले 5. 6 दुनी 12 गुणुले 2 गुणुले 5 आहे तसंच. 12 दुनी 24 गुणुले 12 दुनी 24 आणि इथं पण 6 दुनी 12 आणि इथं उरलेले 5 आहे तसेच. 24 5 120. पहा आपल्याला लसावी मिळाला 6, 8 आणि 10चा लसावी 120. पहा 3 नंबरची संख्या 18 आणि 32. 18च्या आधी अवयव पाडू. 6 त्रिक 18. आता 6ला काय लिहू शकतो आपण? 2 त्रिक 6 गुणुले उरलेले 3 आहे तसेच. आता पहा 32चे 16 दुने 32. आता 16ला काय लिहू शकतो आपण? 8 गुणुले 2 8 दुनी 16 गुणुले हे 2 आहे असेच. आता 8ला काय लिहू शकतो आपण? 4 गुणुले 2 8 गुणुले उरलेले 2 आहे तसेच 2 गुणुले 2. 4ला काय लिहू शकतो आपण? 2 गुणुले 2 गुणुले हे उरलेले 3 दा 2चा गुणाकार आहे तसाच 2 गुणुले 2 गुणुले 2. तर पहा इथं कोणकोणत्या संख्या आलेल्या आहेत? हा आहे 32चे फॅक्टर, हे आहेत 18चे फॅक्टर. तर 2 आणि 3 या दोनच संख्या आलेल्या आहेत. तर 2 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे? इथं एकदा आलेली आहे आणि इथं 5 वेळा. मग 2चा 5 वेळा गुणाकार 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2. आता गुणुले 3 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे? 2दा आलेली आहे. मग 3चा 2दा गुणाकार. आता ह्याला सोडू. इथं 2 आणि 3 या दोन संख्या आलेल्या आहेत. तर 2 ही संख्या जास्तीत जास्त 5 वेळा आलेली आहे म्हणून 5 वेळा 2चा गुणाकार घेतला. आणि 3 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा आलेली आहे त्यामुळे 2 वेळा 3चा गुणाकार घेतला. तर पहा पुढे सोडवल्यावर 1 2 दुनी 4 आणि पुढची संख्या आहे तशाच घ्यायच्या. 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3. त्याच्यानंतर 4 1 4 4 दुनी 8 गुणुले. आता 8 घेतले आपण, पुढचं आहे तसंच 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3. 8 दुनी काही 16 गुणुले उरलेला पहा 2 गुणुले 3 गुणुले 3. 16 दुनी 32 गुणुले 3 गुणुले 3. तर 32 त्रिक काय येणार? 3 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9 96 गुणुले 32 त्रिक 96 आणि उरलेले 3. 96 गुणुले 3 6 त्रिक 18 9 त्रिक 27 27 आणि एक हातचा मिळवल्यानंतर 28 288. तर आपल्याला 18 आणि 32 या लसावी काय भेटला? 288. त्याच्यानंतर 4 नंबरच्या संख्या दिलेल्या आहेत 10 15 आणि 20. सगळ्यात एक नंबर त्यांचे अवयव पाडून घेऊ. 10चे अवयव 5 दुनी 10. त्याच्यानंतर 15चे 5 त्रिक 15. त्याच्यानंतर 20चे 5 चोक 20. 5 गुणुले 4 ही मूळ संख्या नाही, त्याला मूळ संख्येत आधी रूपांतर करू. 2 गुणुले 2 बरोबर. तर इथं अवयव पाडले. आता पहा कोणत्या कोणत्या संख्या आलेल्या आहेत? 2 3 आणि 5. तर 2 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे? इथं एकदा आलेली आहे, इथं 2दा आलेली आहे. आता 2 ही जास्तीत जास्त म्हटल्यावर 2दा लिहायची. मग 2 ही संख्या जास्तीत जास्त 2दा, मग 2चा 2 वेळा गुणाकार. 3 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली? इथं एकदाच आलेली आहे, मग एकदाच गुणाकार. गुणुले 5 ही संख्या जास्तीत जास्त इथं पण एकदाच आलेली आहे, इथं पण एकदाच, मग जास्तीत जास्त एकदाच इज इक्वल टू. आता ह्यांचा आधी गुणाकार करू. 4 2 गुणुले 2 4 गुणुले उरलेलं आहे तसंच लिहायचं. त्याच्यानंतर ह्यांचा एक नंबर करायचा. 4 त्रिक 12 गुणुले 5 आहे तसेच. तर 12 पंचे 60. तर पहा 3 संख्या होत्या 10
15 आणि 20चा लसावी काय आला 60. आता पुढची संख्या पहा 5 नंबरची 45 आणि 86. तर 45 तर 5च्या पाड्यामध्ये आहेत बरोबर. पहा 45 5 9 45. आता 5 तर मूळ संख्या आली पण 9 नाही आली. मग 9ला काय करायचं आधी मूळ संख्येत रूपांतर करायचं. 5 गुणिले 3 त्रिक 9. तर 45चे फॅक्टर आपल्याला भेटले 5 गुणिले 3 गुणिले 3. आता 86 पहा 86 तर डायरेक्ट फॅक्टर काढायला अवघड जाणार आहे. मग आपण काय करू उभ्या पद्धतीने काढू. 86 तर 2ने 86ला पूर्ण भाग जाणार आहे बरोबर. 86 बेचोक 8 आणि बेत्रिक 6 43चा भाग गेला. पहा 2ने 43. आता 43ला कितीने भाग जाणार आहे. आता 43ला जाणार आहे 43चा भाग. 43 1 43. मग फॅक्टर कोणते भेटले आपल्याला 2 गुणिले 43. आता 43 ही मूळ संख्या आहे आणि 2 पण मूळ संख्या आहे. मग आता पहा आता लसावी काढण्यासाठी काय करावं लागेल. आपण कोणत्या कोणत्या संख्या घेतल्यात पहा भेटल्यात 2, 5, 3, 5, 3, 2 आणि 43. तर 2 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे. 1 वेळा आलेली आहे. मग 2 1 वेळा घ्यायचा गुणुले. 5 ही जास्तीत जास्त किती वेळा 1च वेळा आलेली 5 गुणुले. 3 जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे 2 वेळा. मग 3 2 वेळा घ्यायचा गुणुले. 43 जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे एकदाच आलेली आहे. मग गुणुले 43. आता 5 2 10 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 43. आता 10 त्रिक 30 गुणुले 3 गुणुले 43. यांचा गुणाकार केला आणि उरलेले परत आहे तशा. 30 त्रिक 90 गुणुले 43. आता उरली फक्त 90 गुणुले 43. पहा 90 गुणुले 43 0 9 त्रिक 27 0 पुन्हा एकदा 0 9 चौक 36. तर पहा आपल्याला काय भेटलं 0 7 8 3870. 3870. तर पहा 90 आणि 43चा गुणाकार केल्यानंतर आपल्याला भेटलं 3870. म्हणजेच 45 आणि 86 यांचा लसावी काय आला 3870. हा 6 नंबरची संख्या काय दिलेली आहे 15 30 आणि 90. आधी त्यांचे फॅक्टर पाडून घेऊ. 15चे फॅक्टर पहा 5 त्रिक 15 भेटल्या मूळ संख्या. त्याच्यानंतर 30चे फॅक्टर 15 2 30. आता 15ला काय लिहू शकतो आपण 5 त्रिक 15 गुणुले वर्ष 2 आहे तसेच. आता 90चे पहा हे झाले 15चे हे झाले 30चे. 90चे फॅक्टर 30 त्रिक 90. 30चे फॅक्टर आता तिथं 30 आलेलं आहे. 30ला आपण 5 गुणुले 3 गुणुले 2 असं लिहिलं तरी चालेल. 5 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले हे 3 आहे असेच. समजलं. तर 30 त्रिक 90 आणि 30चे फॅक्टर आपल्याला तसे पण काढायचे ते किंवा मी काढून दाखवते पहा. 30 गुणुले 3 90. 30चे फॅक्टर काय येणार आहेत 15 2 30 गुणुले हे 3 आहे तसेच. आता 5ला काय 5 त्रिक 15 गुणुले 2 आणि 3 आहे तसेच. तर भेटले 5 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 3. तर हे झाले 90चे फॅक्टर. आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतं 2 आहे त्याच्यानंतर 3 आहे त्याच्यानंतर 5 आहे बरोबर. तर 2 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे पहा. इथं नाहीच आहे इथं एकदा आलेली आहे. 90च्या फॅक्टरमध्ये पण एकदाच. मग 2चा एकदाच गुणाकार 2 गुणुले. 3 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे इथं एकदाच आलेली आहे इथं पण एकदाच पण इथं दोनदा आलेली आहे. मग 3चा दोनदा गुणाकार 3 गुणुले 3 गुणुले. 5 ही संख्या किती वेळा आलेली आहे इथं एकदा आलेली आहे इथं पण एकदाच आलेली आहे आणि इथं पण एकदाच आलेली आहे. मग एकदाच गुणाकार. मग बेत्रिक 6 गुणुले 3 गुणुले 5 साहित्रिक 18 गुणुले हे 5 खाली 18 पंचे 90 बरोबर. तर आपल्याला काय भेटलं 90. तर 90 हे आपल्याला लसावी भेटला. तर काय सांगता येईल की 15 30 आणि 90चा लसावी 90 आहे. 15
30 आणि 90 चा लसावी 90 आहे. 105 आणि 195. तर 105 आणि 195 दोन्ही पण मोठाले संख्या आहेत. मग आडव्या पद्धतीने लसावी काढायला अवघड जाईल, कारण ह्या संख्या कोणत्या पाड्यात लवकर लक्षात येणार नाही. मग आपण उभ्या पद्धतीने काढू. 105. तर पहा 105 ला पहिल्यांदा 2 ने भाग जाऊ शकतो का नाही, शेवटी 5 आहे. तर मग काय करायचं, 5 ने भाग देऊन पाहायचा. 5 ने भाग दिल्यानंतर किती येणार आहे, 5 2 10 आणि 5 1 5. तर 21 चा भाग जाणार आहे. मग इथं काय येणार, 21. आता 21 ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, 6 ने नाही जाऊ शकत, 7 ने जाऊ शकतो. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 बरोबर. मग आता 3 ला कोणत्या संख्येने भाग जाणार आहे, 3 ने. 3 1 3. मग आपल्याला पहा अवयव भेटले. 105 इज इक्वल टू 5 गुणुले 7 गुणुले 3. तर जास्त मोठी संख्या जर असेल तर शक्यतो उभ्या पद्धतीने अवयव पाडायचे. तर 195 पुढची संख्या आहे. आता 195 ला पण 5 ने पूर्ण भाग जाऊ शकतो. पहा 195, 5 त्रिक 15, 45, 5 9 45. 5 ने भाग गेला 39 चा. तर आता बघा कोणत्या संख्येने जाऊ शकतो, एखादी मूळ संख्या शोधायची. 13 ने जाऊ शकतो. 13 त्रिक 39. 3 चा भाग गेला. आता 3 ला 3 ने जाऊ शकतो. 3 1 3. तर आपल्याला काय फॅक्टर मिळाले 195 चे, 5 गुणुले 13 गुणुले 3. तर पहा 105 चे फॅक्टर मिळाले 5 गुणुले 7 गुणुले 3 आणि 195 चे फॅक्टर मिळाले 5 गुणुले 13 गुणुले 3. तर आता ह्या संख्येमध्ये कोणकोणत्या संख्या आहेत, पहा 5 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, त्याच्यानंतर 5, नंतर 13 आहे. ओके. तर 5 जास्तीत जास्त किती वेळा आलाय, एकदाच आलेला आहे. इथं पण एकदाच आहे. मग 5 चा 1 वेळा गुणाकार गुणुले 7 जास्तीत जास्त किती वेळा, एकदाच आलेला आहे, खाली नाही आहे. 7 गुणुले 3 जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे, इथं एकदाच आहे, इथं पण एकदाच. मग एकदाच गुणाकार. 3 गुणुले 7, 5 झाला, 7 झाला, 3 झाला, आता 13 राहिला. 13 जास्तीत जास्त एकदाच आलेला आहे. पहिल्या दोन संख्येचा गुणाकार 5 7 35. 35 गुणुले 3 गुणुले 13. 35 त्रिक 35 गुणुले 3, 5 त्रिक 15, 3 त्रिक 9 1 10. 105. 105 गुणुले 35 गुणुले 3 चा गुणाकार झाला 105 गुणुले 13 आहे तसेच. आता 105 गुणुले 13, 5 त्रिक 15. आता इथं 0 आहे म्हणल्यावर हा 1 आहे असा येईल. आणि 3 1 3, खाली 0 आला. 5 1 5, तर 0, 1 1 1, 5 आणि 1 6, 3 1365. 8 नंबरच्या संख्या पहा 12 15 आणि 45. तर सर्वात 1 नंबर अवयव पाडायचे. आता 12 15 आणि 45 हे छोट्याले संख्या आहेत. तर आडव्या पद्धतीने अवयव पाडले तर सोपे जातील. 6 2 12, 6 ला काय लिहायचं, 3 2 6 गुणुले 2. तर अवयव पाडल्यानंतर ज्या संख्या येणार त्या मूळच संख्या पाहिजेत. त्याच्यानंतर 15, 5 त्रिक 15, 5 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, झाले 15चे अवयव. त्याच्यानंतर 45, 5 9 45. आता 5 मूळ संख्या आहे पण 9 आहे का, नाही, कारण 9 ही 3च्या पाड्यामध्ये आहे. 5 गुणुले 3 गुणुले 3, 5 9, 5 गुणुले 9 ला काय लिहिलं आपण, 3 गुणुले 3, 3 त्रिक 9. 45चे अवयव झाले. आता कोणकोणत्या संख्या आल्या त्या आधी लिहायच्या. 2 3 5, इथं 3 आहे, 2 आहे, 5 आहे, 3 आहे, 5 आहे, 3 आहे. तर ह्या संख्या आल्या. तर 2 ही जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे, इथं 2दा आलेली आहे, इथं तर नाहीच आहे 15च्या फॅक्टरमध्ये आणि 45च्या फॅक्टरमध्ये पण नाही आहे. मग 2 वेळा, मग 2चा 2 वेळा गुणाकार, 2 गुणुले 2 गुणुले 3 जास्तीत जास्त किती वेळा आलेली आहे, इथं एकदा आलेली आहे, इथं पण एकदाच, आणि इथं 2दा आलेली आहे. मग 3चा 2 वेळा गुणाकार, 3 गुणुले 3 गुणुले 5. आता 5 ही इथं तर नाहीच आहे, 15च्या फॅक्टरमध्ये एकदा आलेली आहे आणि 45च्या फॅक्टरमध्ये एकदा आलेली आहे. 5चा 1 वेळा गुणाकार,
आता पहा, पहिल्यांदा सुरुवातीच्या 2चा गुणाकार करायचा. बेदुनी 4 गुणुले उरलेल्या संख्या आहे तशा लिहायच्या. 3 गुणुले 3 गुणुले 5, 4 त्रिक 12 गुणुले उरलेल्या आहे तसेच 3 गुणुले 5. ओके. त्याच्यानंतर पहा 12 त्रिक 36, 36 गुणुले 5. आता 36 हे 5 पहा, 36 गुणुले 5, 6 पंचे 30, 5 त्रिक 15, 16 17 18, 180. 36 गुणुले 5 केला गुणाकार आला 180. मग 12, 15 आणि 45चा लसावी आला 180. ओके. 9 नंबरचं पहा 63 आणि 81. तर 63 9च्या पाड्यामध्ये आहे आणि 81 पण पहा. मग 63चे फॅक्टर काय पडणार आहेत पहा, की 9 7 63, 9 गुणुले 7. आता 9 ही मूळ संख्या नाही आहे, मग 9ला कसं लिहायचं, 3 त्रिक 9, 3 गुणुले 3 गुणुले 7 ॲज इट इज. 63 = 3 गुणुले 3 गुणुले 7. आता 81, 9 9 81. तर 9ला काय लिहायचं पहा, दोन्ही वेळेस 3 त्रिक 9 गुणुले ह्या 3ला 3 त्रिक 9. मग आपल्याला संख्या कोणकोणत्या भेटल्या, 3 आणि 7. याच्यामध्ये 3 आहे, 7 आहे, याच्यामध्ये 3च आहे 4 वेळा. मग 3 आणि 7. आता 3 जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे, 4 वेळा. मग 3चा 4 वेळा गुणाकार, 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 7 जास्तीत जास्त एकदाच आलेला आहे म्हणजे 7. पहिल्या 2 संख्येचा गुणाकार 3 त्रिक 9 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 7. आता 9 त्रिक 27, 27 गुणुले 3 गुणुले 7. आता 27 त्रिक किती, एवढा मोठा पाडा पाठ नसेल मग गुणाकार करायचा. 27 गुणुले 3, 7 त्रिक 21, 3 3 2 6, 7 8, 81. 81 गुणुले 7, 27 गुणुले 3 आलं 81. आता 81 गुणुले 7 पहा, 7 1 7 आणि 8 7 56, 567. तर पहा 567 आलं. मग 63 आणि 81चा लसावे आला आहे 567. 63 81चा लसावी 567. पहा 10 नंबरची संख्या आहे 18, 36 आणि 27. पहा इथं काय लक्षात येते, 18, 36 आणि 27 दोन्ही पण 9च्या पाड्यात आहे. 9 दुने 18, 9 त्रिक 27 आणि 9 चौक 36. बरोबर. मग इथं पहा फॅक्टर कसे पाडायचे, 18चे फॅक्टर काय पडणार आहे, 9 दुने 18. आता 9 ही मूळ संख्या नाही, मग कशी लिहायची, 3 त्रिक 9 गुणुले 2. आता मिळालेले अवयव मूळ संख्या पाहिजेत, आले का, आले. आता पुढची संख्या आहे 36. 36ला कसं लिहायचं, 9 चौक 36. आता 9 पण मूळ नाही, 4 पण मूळ नाही, मग कसं लिहायचं, 9ला लिहायचं 3 त्रिक 9 गुणुले 4ला 2 गुणुले 2 बेदुनी 4. आले मूळ संख्या, आले. आता पहा 27, 27ला कसं लिहायचं, 9 त्रिक 27. 3 मूळ संख्या आहे पण 9 नाही, मग 9ला कसं लिहायचं, 3 त्रिक 9 गुणुले 3. भेटले 27चे फॅक्टर. आता जेवढ्यांना अंडरलाईन केलेले आहे त्यात कोणकोणत्या संख्या आलेल्या आहेत पहा, 2 आलेला आहे, त्याच्यानंतर 3, हे 2 संख्या आलेल्या आहेत. आता 2 जास्तीत जास्त किती वेळा आहे, इथं एकदा आहे, इथं दोनदा आहे, इथं तर नाहीच. मग एकदा तर आलेला आहे आणि दोनदा पण आलेला आहे. मग जास्तीत जास्त 2 हा मोठा आहे 1 पेक्षा, म्हणून जास्तीत जास्त दोनदा. मग 2 गुणुले 2, जितके वेळा आला आहे तितक्या वेळा 2चा गुणाकार करायचा. त्याच्यानंतर 3 जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे, इथं दोनदा आलेला आहे, इथं पण दोनदा, इथं 3दा आलेला आहे. मग 3 जास्तीत जास्त 3दा, मग 3चा 3 वेळा गुणाकार गुणुले 3. आता पहा सगळ्यात 1 नंबर 2 संख्यांचा गुणाकार किती आला, बेदुनी 4 गुणुले उरलेलं तसंच 3 गुणुले 3 गुणुले 3, 4 त्रिक 12 गुणुले उरलेलं तसंच 3 गुणुले 3, 12 त्रिक 36 गुणुले 3, 36 गुणुले 3 पहा, 36 गुणुले 3, 6 त्रिक 18, 3 त्रिक 9 आणि हा एक हातचा 10, 108. मग भेटला आपल्याला लसावी 18, 36 आणि 27चा लसावी आला
108. तर इथं पहिला प्रश्न पूर्ण झाला. चा प्रश्न पहा. खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. तर इथं मसावी आणि लसावी दोन्ही पण काढायचेत आणि त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या. तर मसावी आणि लसावींचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा येतो हे आपल्याला इथं पाहायचंय. तर पहा पहिल्या दोन संख्या कोणत्या येतात 32 आणि 37. तर यांचा आधी मसावी काढू. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर आधी अवयव पाडायचे. पहा 32 16 दुनी 32 8 दुनी 16 गुणुले 2. 8ला कसं लिहिणार 4 दुनी 8 गुणुले उरलेले 2 2 गुणुले 2. 4ला 2 गुणुले 2 गुणुले हे 3 ॲज इट इज 2 गुणुले 2 गुणुले 2. हे झाले 32चे फॅक्टर. त्याच्यानंतर 37चे पहा. आता 37 तर मूळ संख्या आहे त्याचे स्वतःचे म्हणजे 37ला कोणत्याच संख्येने पूर्ण भाग जात नाही. कोणत्याही पाड्यात पण 37 नाहीत. 37 फक्त 37च्याच पाड्यात आहेत. मग 37चे फॅक्टर फक्त 37 येणार. 37चा फॅक्टर काय आला 37. तर आधी मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे काय की दोन्हीमध्ये पण कॉमन असलेल्या संख्या घ्यायच्या ज्या सेम आहेत आणि त्यांचा गुणाकार. तर मसावी पहा काय येणार आहे मग. आता इथं तर 5 वेळा 2चा गुणाकार आहे पण इथं तर 2 नाही आहे आणि इथं 37 पण नाही आहे म्हणजे कॉमन काहीच नाही. मग कॉमन काय येणार 1. काहीच नसलं तर काय येणार कॉमन 1. आणि लसावी काढायला गेलं तर पहा आता इथं 2 ही संख्या आहे तसेच 37 आहे. तर 2 किती वेळा आहे जास्तीत जास्त 5 वेळा. मग 2चा 5 वेळा गुणाकार 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले. त्याच्यानंतर 37 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळा 1 वेळा आलेली. मग 37चा एकदा गुणाकार. मग पहा आता 5 वेळा 2 बेदुनी 4 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 37. 4 दुनी 8 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 37. 8 दुनी 16 गुणुले 2 गुणुले हे दोन इथं आले. आता 37 उरले. 16 दुने 32 गुणुले 37. 32 गुणुले 37 काय येणार इथं पहा करून पाहू. 32 गुणुले 37. 7 दुनी 14 हातचा आला 1 7 त्रिक 21 22. हे एक त्याच्यामध्ये मिळवले 22 झाले 0. 3 दुनी 6 3 त्रिक 9 4 8 11 1184. 1184. तर पहा काय बघायचं आता मसावे आला 1 आणि लसावे आला 1184. तर पहा काय बघायचं आहे की दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. तर काढलेत आपण. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. आता लसावी गुणुले मसावी करा. लसावी गुणुले मसावी इज इक्वल टू लसावी किती आहे 1184 गुणुले मसावी किती आहे 1. मग यांचा गुणाकार काय येणार आहे 1184 येणार आहे. आणि दिलेल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे दिलेल्या संख्या कोणत्या येतं 32 आणि 37. तर 32 आणि 37चा गुणाकार काय येणार आहे 32 गुणुले 37. तर 32 गुणुले 37 आपण आत्ताच केलं त्याचं उत्तर येणार आहे 1184. तर पहा लसावी गुणुले मसावी पण 1184 येतोय आणि 32 गुणुले 37 पण 1184 येते म्हणजे ते सेम येत आहे. 2 नंबरचा प्रश्न पहा. 2 नंबरचा प्रश्न दिला 46 आणि 51. तर आता हे कोणत्या पाढ्यामध्ये आहेत का नाही तर हे पाहण्यापेक्षा आपण उभ्या पद्धतीने अवयव पाडू म्हणजे लवकर सोपे जातील आपल्याला लवकर भेटतील. तर 46 2ने भाग दिल्यानंतर पहा कितीचा भाग जाणार आहे 46ला बेदुनी 4 आणि बेत्रिक 6 23चा भाग जाणार आहे. 2ने भाग दिल्यानंतर 23चा भाग जाणार आहे बाकी उरते 0. आता 23ला कितीने पूर्ण भाग जाणार आहे 23 ही मूळ संख्या आहे 23ने 23लाच पूर्ण भाग जाणार आहे 23 1 23. मग 46चे अवयव काय भेटले आपल्याला 2 गुणुले 23. त्याच्यानंतर पहा 51. आता 51चे अवयव पण आपण तसेच पाडू. आता 2ने तर 51ला भाग नाही जाणार पण 3ने जाऊ शकतो पहा 3 1 3 21 3 7 21 0 0. तर
3ने भाग दिल्यानंतर 17चा भाग जाणार आहे. आता 17ला 17चाच जाणार आहे. 17 एक 17. 51चे अवयव काय भेटले आपल्याला? 3 गुणुले 17. पहा आता आपल्याला मसावी काढायचं आहे. मसावी काढायसाठी काय करायचं की दोन्ही नंबरच्या फॅक्टरमधून सामायिक संख्या घ्यायची. आता इथे 2 आहे, ह्याच्यामध्ये 2 नाही आहे 51च्या फॅक्टरमध्ये. इथे 23 आहे, 51च्या फॅक्टरमध्ये 23 नाही आहे, म्हणजे कोणतीच संख्या सामायिक नाही आहे. मग काय येणार आहे? 1. जर कोणतीही संख्या नसेल तर 1ने पूर्ण भाग जातो, म्हणून मसावी आला 1. आणि लसावी पहा जी संख्या इथं कोणती संख्या घेतलेल्या आहेत पहा. 2, 23, त्याच्यानंतर 3 आणि 17. मग आपल्याला काय करायचं? या 2 जास्तीत जास्त किती वेळा आहे? 1 वेळा. मग 2चा 1 वेळा गुणाकार. 23 जास्तीत जास्त 1 वेळाचे, 23चा 1 वेळा गुणाकार. 3 जास्तीत जास्त 1 वेळाचे, 3चा 1 वेळा गुणाकार. 17 जास्तीत जास्त 1 वेळा आहे, 17चा 1 वेळा गुणाकार. आता यांचा गुणाकार करायचा. 23 गुणुले 2 केल्यानंतर काय येणार आहे? 46 गुणुले 3 गुणुले 17 एवढ्यांचा गुणाकार केला. आता 46 त्रिक पहा. 46 गुणुले 3 6 त्रिक 18, 4 त्रिक 12 आणि 13, 138. 138 गुणुले 17. 46 गुणुले 3 केले 138 आले आणि 17 आहे तसेच. आता 138 गुणुले 17, 8 7 56, 7 त्रिक 21, 22 23 24 25 26, 7 1 7 आणि हे 2 8 9 उरला 0. 8 1 8, 3 1 3, 1 1 1 6. 8 आणि 6 किती? 14. 9 1 10, 11 12 13. 2346. लसावी किती आला? 2346. आता पहा मसावी गुणुले लसावी. मसावी गुणुले लसावी. मसावी किती आहे? 1 गुणुले लसावी 2346 इज इक्वल टू. आता 1ला कोणत्याही संख्येने गुणले असता 30 संख्या येते, मग 2346. आता मिळालेल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे दिलेल्या संख्यांचा 46 गुणुले 51. आता दिलेल्या संख्या कोणत्या आहेत पहा. 46 गुणुले 51. पहा किती येत आहे? 46 गुणुले 51. 46 गुणुले 51. 6 1 6, 4 1 4, 0. 6 5 30, 5 चौक 20, 20 आणि 3 23. पहा 6 4 3, 2346. 2346. तर पहा लसावी मसावीचा गुणाकार पण 2346च आलाय आणि दिलेल्या संख्यांचा गुणाकार पण 2346च आलाय, म्हणजे हे इक्वल येत आहे. लसावी मसावी गुणुले लसावी इज इक्वल टू दिलेल्या संख्यांचा गुणाकार. आता पहा 2 मी सोडवलेले आहेत, त्याच्यानंतर उरलेले बाकीचे तुम्ही सोडवा. आधी फॅक्टर पाडायचे, त्याच्यानंतर लसावी मसावी काढायचा, लसावी मसावीचा गुणाकार करायचा आणि दिलेल्या संख्येचा गुणाकार करायचा. तो सेम येतोय का ते पाहायचं. थँक्स फॉर वॉचिंग.